ती आज 3/12/2024 प्रातः मुरली बाप दादा मधुबन से महावाक्य। गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये निष्काळजी बनू नका। आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल। शिवबाबा आले आहेत सर्व आत्म्यांची सेवा करून त्यांना सत्वप्रधान शुद्ध सद्गुणी बनवण्याकरिता। प्रश्न: कोणती स्मृती कायमची राहिली तर तुमचे खाणे पिणे शुद्ध होईल? उत्तर: जर स्मृती राहिली की आपण शिवबाबांच्याकडे आलो आहोत सचखंडमध्ये जाण्यासाठी, म्हणजेच सुख शांतीची दुनिया सतयुगामध्ये, हेवनमध्ये, स्वर्गामध्ये, अमरलोक अमरपुरीमध्ये जाण्यासाठी आपण शिवबाबांच्याकडे आलो आहेत, म्हणजेच शिवबाबांनी इतक्या गर्दीमधून आपल्याला देवपद देण्यासाठी निवडलेला आहे। बाबा सांगतात उत्तरामध्ये, आपण बाबांच्याकडे आलो आहोत सचखंडमध्ये जाण्यासाठी, मनुष्यापासून देवता बनण्यासाठी। तर खाणे पिणे शुद्ध होईल, कारण ही जर लक्षात ठेवली गोष्ट तर खाणे पिणे तुमचं शुद्ध होईल, कारण देवता कधी अशुद्ध पदार्थ खात नाहीत। जेव्हा आपण सत्य बाबांच्याकडे आलो आहोत सचखंड पावन दुनियाचा मालिक बनण्यासाठी, तर पतित म्हणजे अशुद्ध भोजन कसं खाऊ शकतो आपण, आणि अशुद्ध आपण कसं बनू शकतो? अगर आपण अशुद्ध खाल्लं तर काय होईल? आपला आत्मा अशुद्ध बनते ना, कारण आपण जे खातोय ते कर्म होते ना आपल्याकडून अशुद्ध मुखामध्ये घालण्याचं। आणि दुसरं म्हणजे काय होतं, प्राण्यांच्या मध्ये भले त्याच्यामध्ये ताकद असेल नॉनव्हेज मध्ये, परंतु ती ताकद दुसऱ्या फळांच्या मध्ये, भाज्यांच्या मध्ये, मोडालेल्या धान्यांच्या मध्ये, काजू बदाम पिस्त्यामध्ये सुद्धा आहे। कारण फळ त्या जनावराला आपण तयार केलेलं नाहीये आणि त्याचं पालन पोषण सुद्धा आपण करत नाहीये, त्याचं सृष्टीमध्ये संवर्धन प्राण्यांचं आपण करत नाहीये। तो करता करविता प्रकृतीपती परमपिता परमात्मा सर्व प्राणी मात्रांचं सृष्टीचं संवर्धन करता आहे। तर आपण त्यांना मारलं तर मारण्याच्या हत्येमध्ये, मारणं म्हणजे हत्या होते, आणि हत्या करण्याच्या पापामध्ये आपण भागीदारी बनतो। त्याच्यामुळे कुठलं ना कुठलं तरी दुःख आपल्याला भोगावं लागेल कुठल्या तरी जन्मी, म्हणूनसाठी आपण अशुद्ध आहार करायचा नाहीये। आणि म्हणून बघा, कुठल्याही देवळामध्ये देवी देवतांना किंवा आपल्या घरातल्या मंदिरामध्ये सुद्धा आपण अंडी मांस मच्छीचं नैवेद्य दाखवता का कधी? नाही, त्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बाबा सांगतात, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात। आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते, आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक मात पिता बापदादांना आठवण पूर्वक नमस्कार आणि शुभ प्रभात। धारणेसाठी मुख्य सार: कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी किंवा स्वर्गामध्ये उच्च पदाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आठवणींच्या यात्रेमध्ये तत्पर राहायचं आहे। निष्काळजी बनायचं नाही। वरदान: आपल्या मस्तकावर नेहमी निष्काळजी बनायचं नाही। आणि वरदान आहे, कर्मातीत म्हणजे शरीरामध्ये असताना कर्म करीत असताना सुद्धा आपण कर्म शरीराकडून करून घेत आहे, हाताकडून डोळ्यांच्या करून, आणि मी आहे, शक्ती आहे, आतमध्ये आत्मा आहे म्हणून आपण चालतोय, राईट? म्हणजे कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी किंवा स्वर्गामध्ये उच्च पदाचा भाग्य प्राप्त करण्यासाठी बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये, म्हणजे मी शांत स्वरूप, सुख स्वरूप, किंवा माझ्यावरती बाबांची सदा छत्रछाया आहे, किंवा मी सदाचा विजयी रत्न आत्मा आहे, किंवा परमेश्वराचा आशीर्वादाचा हात माझ्यावरती सदा आहे, असं कुठलं तरी मनामध्ये एखादा शब्द घेऊन, मनामध्ये एखादं सकारात्मक वाक्य घेऊन प्रत्येक कर्म करायचं आहे। तर काय होईल? आपल्याला त्याचं पुण्य प्राप्ती होईल। म्हणूनसाठी बाबा सांगतात, स्वर्गामध्ये जाण्यासाठी, स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्तीसाठी आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहायचं आहे, कारण आठवणीमध्ये निष्काळजी बनायचं नाही। म्हणजे कर्म करत असताना मनामध्ये फालतू विचार, कामाचे विचार तर करायलाच पाहिजे, पण कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा मन कुठे कुठे भटकत असतं, त्याच्यामध्ये न जाता
बाबांच्या आठवणीमध्ये राहून एखादा सोमानाचा अभ्यास केला किंवा एखाद्याचं वरदानाचं चिंतन करत राहिलं किंवा आपलं ओम शांतीचा जपच आपल्या आतमध्ये अंतर्मनामध्ये चालू ठेवला तर काय होईल, आठवणीची यात्रा होईल. कारण यात्रा म्हणजे चालत राहणं. कारण मन कसं आहे, मन सारखं विचारच करत राहतं ना, झोपू तेवढाच आराम. म्हणूनसाठी यात्रेमध्ये तत्पर राहायचं आहे, आठवणीच्या यात्रेमध्ये. त्याच्यामध्ये निष्काळजीपणा करायचं नाही, तर स्वर्गपद निश्चित प्राप्त होईल. वरदान: आपल्या मस्तकावर नेहमीच बाबांच्या आशीर्वादाचा हात अनुभव करणारे मास्टर विघ्न विनाशक भव. भगवंत स्वयं आपल्याबरोबर आहे. या आठवण सदा ठेवायची. माझा संगती आहे, माझा साथी आहे तो. आणि वरदानाचं स्पष्टीकरण आहे, गणेशाला विघ्न विनाशक म्हटलं जातं. विघ्न विनाशक तेच बनतात ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती आहेत. सर्व शक्तींना वेळेनुसार कार्यामध्ये लावलं तर विघ्न थांबू शकत नाही तुमच्याजवळ. कितीही रूपामध्ये माया येईल, परंतु तुम्ही नॉलेजफुल बना. नॉलेजफुल आत्मा कधीही सुद्धा मायेकडून हार खाऊ शकत नाही. जेव्हा मस्तकावर बापदादांच्या आशीर्वादाचा हात आहे याची जर सदादित आठवण असेल, बापदादा माझ्याबरोबर भगवंत स्वयं आहे, तर विजयाचा तिलक लागेल. आणि विजयाचा तिलक लागलेलाच आहे तुमच्या माथ्यावरती. आणि परमात्मा हात आणि सात विघ्न विनाशक तुम्हाला बनवतो. तर सर्व शक्तींची आठवण आणि सर्व शक्ती वेळेप्रमाणे वापरणं म्हणजे परखण्याची शक्ती कधी वापरायला आली पाहिजे. समोरच्या माणसाला, समोरच्या आत्म्याला काय पाहिजे माझ्याकडून, त्याला काय शांतीची शक्ती पाहिजे, त्याला माझ्याकडून सहनशक्तीची आवश्यकता आहे का, त्याला माझ्या सहयोगाची आवश्यकता आहे का, असं आपल्याला परखण्याची शक्ती वापरता आली पाहिजे. की समोरच्याला परखता आलं पाहिजे, त्याला आता माझ्याकडून काय आवश्यकता आहे, शांतीची शक्ती पाहिजे का, त्याला ज्ञानाची शक्ती पाहिजे का, त्याला पवित्रतेची शक्ती पाहिजे का, त्याला आता माझ्याकडून सुखाचा अनुभव पाहिजे. तर आपल्याला ह्या शक्तींचा वापर वेळोवेळी करता आला पाहिजे. सहनशक्ती कधी वापरायची, सामना करण्याची शक्ती कधी वापरायची, पटकन निर्णय करून विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती कधी वापरायची. तर ह्या सगळ्या शक्तींना वेळेवरती वापरल्यानंतर बाबा सांगतात, तुम्ही सुद्धा परमेश्वराचा साक्षात हात तुमच्या डोक्यावरती अनुभव करा आणि तुम्ही सुद्धा परमात्म्याचा हात आणि सात विघ्न विनाशक तुम्हाला बनवत राहील. म्हणजे विघ्न यायच्या अगोदर, तुमच्याजवळ यायच्या अगोदरच ते नष्ट झालेले असतील, किंवा विघ्न आलं तरी ते खूप मोठ्या रूपाने येणार असेल, ते तुमच्याजवळ येईल तेव्हा खूप छोटं होऊन खतम होऊन जाईल असं. त्याच्यानंतर आहे बोधवाक्य: स्वतःमध्ये गुणांना धारण करून इतरांना गुणदान करणारे गुण मुहूर्त आहेत. काय होतं, सगळ्यांना गुणदान करणारे म्हणजे सगळ्यांच्या बरोबर शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, सत्य स्वरूप, आनंद स्वरूप, पवित्र स्वरूप बनून व्यवहार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण सुद्धा देवी देवतांसारखं गुणमुहूर्त बनत असतो, आहे की नाही. म्हणूनसाठी स्लोगन किती सुंदर आहे, म्हणजे बोधवाक्य: स्वतःमध्ये गुणांना धारण करून इतरांना गुणदान करणारे गुणमुहूर्त आहेत. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांना आपण सर्वांच्याकडून अनगिनत